तुम्ही माझा पुढचा प्रश्न अगदी हेरलेला आहे छानपैकी. हजारो एंट्रीज येतात आपल्याकडे आणि त्यातनं आपण फायनल सिलेक्शन करतो. ते कसं करतो? प्रत्येक इथे मला ना कालनिर्णयच्या टीमचं कौतुक करावं लागेल. रेसिपीज काही सगळ्या एकदम येत नाहीत, त्या हळूहळू येत असतात आणि जसं शेवटची तारीख जवळ येते त्यामुळे त्या धो येतात. त्या सगळ्या रेसिपीज गोळा करणं आणि त्या पण कशा येतात की काही जण टाईप करून व्यवस्थितपणे पाठवतात, काही हाताने लिहून पाठवतात. तर तुमची टीम त्या हाताने लिहिलेलं पुन्हा टाईप करते आणि मग त्याचे प्रिंटआउट काढून सगळ्यांच्या वेगवेगळ्या फायली बनवून प्रत्येक परीक्षकांच्या घरी त्या पाठवल्या जातात. त्यामुळे हे खूपच काम आहे आणि ते मला वाटतं कालनिर्णयची टीम खूप चांगल्या पद्धतीने करते. आम्हाला बिलकुल त्रास होत नाही त्या रेसिपी वाचताना, सहजपणे आम्ही त्या वाचू शकतो. त्यामुळे फाईल आल्यानंतर त्या रेसिपी वाचल्या जातात. एकदा नाही, दोनदा तीनदा त्या फाईली वाचल्या जातात. तर तुम्ही कल्पना करा की शेकडोने येणाऱ्या रेसिपीज वेगवेगळ्या कॅटेगरीच्या त्या वाचतो आम्ही आणि मग त्यातनं शॉर्टलिस्ट करतो आणि मग शॉर्टलिस्ट झाली की मग त्याच्यामध्ये आमचं तिघांचं ज्या रेसिपीसाठी एकमत झालं आहे त्याची निवड करणं सगळ्यात सोपं असतं, कारण तिघांचं एकमत आहे. पण खूप वेळ असं होतं की दोघा जणांना ती रेसिपी आवडती आहे, एकाला आवडत नाही आहे. मग अशा वेळेला काय करायचं? मग अशा वेळेला आम्ही डिस्कस करतो की आम्हाला का आवडली आहे की आम्हाला का नाही आवडली आहे. एकमेकांना आपले मुद्दे पटवून देण्याचा प्रयत्न करतो आणि मग पटलं तर ती रेसिपी सिलेक्ट होते किंवा दुसऱ्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात आल्यानंतर ती रिजेक्टही होते. त्यामुळे ह्याच्यामध्ये खूप विचार जातो. संपूर्ण एक दिवस आपली ती मीटिंग होते अगदी. आणि त्याच्यामध्ये शॉर्टलिस्ट झालेल्या रेसिपीज त्याही पुन्हा शेकडोच्या संख्येत असतात. हो. म्हणजे असं नाही की 15-20 रेसिपीज आहेत तेवढ्याच बघायच्यात असं नसतं. त्यामुळे हे सगळं नीटपणे आपण त्या फायली घेऊन त्याची पुन्हा पुन्हा वाचून ते फोटोग्राफ्स बघून आणि त्याप्रमाणे आपण किंवा आपण ते बनवून बघितलं असेल तर सांगतो की मला ही आवडली, मी बनवून बघितली होती, याचं असं असं गुण आहेत ह्याचे, हो. किंवा हे ह्याच्यामधलं थोडंसं इथे कमी पडत होतं वगैरे, हे आपण एकमेकांना जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्यातनं ती फायनल सिलेक्ट होते. इथे मला एक मुद्दा आपल्या स्पर्धक जे दर्शक आहेत त्यांना सांगायला आवडेल. ते म्हणजे काही वेळेला असं होतं की एकाच नावाच्या 2-3 रेसिपीज असतात, त्यातलं एकाला बक्षीस मिळतं, इतरांना मिळत नाही. मग ते कधी आम्हाला प्रश्न करतात जेव्हा बक्षीस समारंभाला ते येतात किंवा कुठे भेटले तर वगैरे, की आमची पण तीच रेसिपी होती, मग का नाही बक्षीस मिळालं? पण तसं नसतं ना. नाव जरी सारखं असलं तरी सामुग्री काय वापरली आहे, कृती कशी केली आहे, याच्यामध्ये फरक असतो हो. आणि मग तो फरक आम्ही लक्षात घेऊन त्याप्रमाणे बक्षीस दिलेलं असतं. त्यामुळे मला इथे ज्या स्पर्धकांना बक्षीस मिळालेलं नाही आहे त्यांना असं सांगावंसं वाटेल की तुम्ही जी बक्षीस मिळालेली कृती आहे ती जरा नीट वाचा आणि मग तुम्हालाच तुमचं कळेल की ही ही का बक्षिसाला पात्र होती. त्यामुळे खूप बारकाईने चाळण लावून आपण रेसिपीज निवडत असतो आणि त्यातनं बक्षीस पात्र रेसिपी आपण लोकांपुढे नेतो.